तर आपण रेडियस ऑफ गायरेशन बघणार आहे. ठीक आहे, त्याला आपण डिनोट करतोय के ना. आता बघा याच्यात पण खूप चांगलं आणि लिंक करू शकता सगळ्या गोष्टी. आणि याच्यात नेमकं काय चेंज आहे, तर फक्त जो काही आपला मोमेंट ऑफ एनर्शिया होता एम आर स्क्वेअर होता, बरोबर आहे. तर याच्यामध्ये हा आर रिप्लेस होऊन हा के येतोय. पण काय येतोय, कशामुळे आपल्याला हा रेडियस ऑफ गायरेशन घ्यावं लागलं, हे आपण ह्याच्यामध्ये बघणार. ठीक आहे, तर पहिला काय करू आपण, डेफिनेशन बघूया. का डेफिनेशन रीड करून मी तुम्हाला ही डायग्राम एक्सप्लेनेशन करते, जेणेकरून तुम्हाला कळेल की कसं कनेक्शन असतं. डेफिनेशन मध्येच कन्सेप्ट पूर्णपणे आपल्याला कसा समजतो हे बघता येतं. द डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस at which the entire mass of body can be assumed to be concentrated without changing its movement of inertia. म्हणजे काय की कोणत्याही प्रकारची बॉडी असू दे, पण त्याचं जे काही मास, कॉन्सन्ट्रेटेड मास आहे किंवा मास डिस्ट्रीब्युशनचं जे आहे, त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया न बदलता जे आहे डिस्टन्स, तो म्हणजे काय, रेडियस ऑफ गायरेशन. आता डेफिनेशन मध्ये जे पॉइंट सांगितलंय ते आपण बघूया की नेमकं काय. ठीक आहे, आता आपण मगाशी काय केलं, रिंगची काय केली, मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट केलं, बरोबर. तर सपोज करा हे रिंग आहे. ठीक आहे, आता मी रॅन्डमली सर्कल काढलं का, तर रिंग काय, सर्कल आहे, बरोबर. इक्वल डिस्टन्स मध्ये म्हणजेच काय, रेडियस आहे, बरोबर. आता अज्युम करा की हे जे काही रिंग आहे, ब्ल्यू कलर मध्ये जी काही रिंग आहे, हा जो मास आहे हा पूर्णपणे मी कॉम्प्रेस करून त्याचा पूर्णपणे पॉइंट मास क्रिएट केला. सपोज हे सगळं मर्ज करून त्याची एक गोळी केली, पॉइंट मास केला. ठीक आहे, त्याला मी एक थ्रेड न बांधून रोटेट केलं, राईट. तर हा सर्व मास काय झाला, एकत्र कॉन्सन्ट्रेटेड मास झाला, बरोबर आहे. याचा जेवढा मास आहे तेवढाच ह्याचा मास आहे. ठीक आहे, तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण अज्युम करू की 10 kg मीटर स्क्वेअर आहे. ठीक आहे, तर आता इथं काय होणार आहे, याचा किती येतो बघूया. आता सपोज आपण K1 म्हणजे ऍट अ सम डिस्टन्सला आपण काय केलं, रोटेट केलं. ठीक आहे, तर ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया अज्युम करू की 6 kg मीटर स्क्वेअर आलं. ठीक आहे, मग थोडंसं डिस्टन्स वाढवून परत रोटेशन आहे करायचं. तर आपण काय करून डिस्टन्स वाढवून त्याचं काय केलं, आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढला. आता इथं K1 K2 का अज्युम केलंय, आपण जेव्हा अजेंडा आपला अचीव होईल तेव्हा मी सांगते. ठीक आहे, थर्ड एक सर्टन डिस्टन्स K3 ला आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया किती मिळाला, 10. या मासचा या रिंग मध्ये आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया किती मिळाला, 10. इथे मोमेंट ऑफ इनर्शिया किती मिळाला, 10. तर हे दोन जो आहेत मोमेंट ऑफ इनर्शिया सेम झालं, म्हणजे मास सेम झालं, बरोबर आहे. तर जो डिस्टन्स येणार आहे K3, तो म्हणजे काय, आपला रेडियस ऑफ गायरेशन. कळतंय का, म्हणजे याचा पूर्ण मिनिंग काय आहे की जे काही मासचं डिस्ट्रीब्युशन आहे ते कॉन्सन्ट्रेट करून त्याचा शेप आपण जे रोटेट करतोय त्यामध्ये जो डिस्टन्स घेतोय तो के काय आहे, रेडियस ऑफ गायरेशन. म्हणजे सपोज एखाद्या मासचं, आता रिंगचं म्हणा, डिस्कचं म्हणा, रॉडचं म्हणा, जे काही आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया माहित आहे त्याला शेप चेंज करून सुद्धा जर आपल्याला वेगळ्या कॉन्सन्ट्रेटेड, आता शेप बदलला, आपण मास काय केलं, कॉन्सन्ट्रेटेड पॉइंट मास मध्ये क्रिएट करून सुद्धा आपल्याला सेम मोमेंट ऑफ इनर्शिया मिळवता येतं. तर अशा ऑब्जेक्टचा डिस्टन्स जो काय असेल तो काय असणार, रेडियस ऑफ गायरेशन. मग ह्याच्यात फायदे काय होणार आहेत रेडियस ऑफ गायरेशन मुळे, इंडिव्हिज्युअल मास डिस्ट्रीब्युशन कॅल्क्युलेट करण्यापेक्षा हा काय होतो, इझी होतो, कन्व्हिनियंट होतो मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायला. ठीक आहे, तर आता बघा आपल्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय झाला, मग mk स्क्वेअर, आर रिप्लेस झाला, बरोबर आहे, या फॉर्म मध्ये बघायला गेलं. मग ओनली रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला झाला स्क्वेअर रूट ऑफ I अपॉन एम. त्याचं युनिट, रेडियस ऑफ गायरेशनचं युनिट काय येणार, मग रेडियसच युनिट याला येणार आहे काय, तर मीटर. ठीक आहे, कळतंय. रेडियस ऑफ गायरेशन मध्ये काय होतंय की कॉन्सन्ट्रेटेड विदाउट चेंजिंग इट्स मुवमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे मास जो आहे त्याला आपण चेंज करतोय इंडिव्हिज्युअल डिस्ट्रीब्युशनच्या ऐवजी. ठीक आहे, तर आता ह्याचे काय करणार, आपण युजेस बघणार आहे, इम्पॉर्टन्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन बघणार आहे. ठीक आहे, तर इथं 1 by 1 बघूया. ठीक आहे, सिम्प्लिफिकेशन, सिम्प्लिफाईज कॉम्प्लेक्स डिस्ट्रीब्युशन ऑफ मास, म्हणजेच काय की आपल्याला इझी पडतं सिम्प्लिफाय करायला, कॅल्क्युलेट करायला रेडियस ऑफ गायरेशन, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया पण आपल्याला ह्याच्यात सोपा पडतो काढायला. ठीक आहे, इझी कॅल्क्युलेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. आता ह्याच्यात अजून एक पॉइंट काय आहे की कॅल्क्युलेशन जेव्हा आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचं करतोय, आता ह्याच्यात रेडियस ऑफ गायरेशन आणि मोमेंट ऑफ इनर्शियाचं रिलेशन काय, हे बघा. जसं डिस्टन्स इन्क्रीज होतंय, अवे फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन होत आहे, तेव्हा काय होणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया वाढतोय, बरोबर आहे. म्हणजेच काय,
रेडियस ऑफ गायरेशन जर इन्क्रीज होत असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज होणार आहे. बरोबर आहे. पुढे जाऊ, युजफुल इन कंपॅरिझन ऑफ बॉडीज. बरोबर आहे. आता कंपॅरिझन केल्यामुळे बॉडीज मधला काय करणार आहे आपल्याला, मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन कळणार आहे. बरोबर आहे. इम्पॉर्टन्स इन रोटेशनल डायनामिक्स. आता ह्याच्यामध्ये की पॉइंट रोल काय करतोय हा आपल्याला कॅल्क्युलेट करायला मदत करतोय. युज्ड इन स्पोर्ट्स अँड इंजिनिअरिंग. आता हे अनालाइज करायला मदत करतंय जिमनॅस्टिक मध्ये, स्केटिंग मध्ये, डायव्हिंग मध्ये, फ्लाय व्हील किंवा पुलीज मध्ये वगैरे आपण गिअर्स वगैरे जे वापरतो तिथं आपण काय करतो याचा यूज करतोय. ठीक आहे. पुढे जाऊ, रिड्यूस टाइम अँड एफर्ट्स. कॅल्क्युलेट करायला टाइम कमी वेळात होतं, एफर्ट्स कमी लागतात. हेल्प्स इन थेरॉटिकल डेरिव्हेशन. थेरॉटिकल डेरिव्हेशन मध्ये आपण इझिली ह्याला यूज करू शकतो. फाउंडेशन फॉर ऍडव्हान्स टॉपिक. जे काही आपण ऍडव्हान्स टॉपिकवर स्टडी करतोय, कॅल्क्युलेट करतोय, डिराइव्ह करतोय, त्याच्यामध्ये रेडियस ऑफ गायरेशन आपल्याला हेल्प करतोय. ठीक आहे. अशा पद्धतीने याचं काय इम्पॉर्टन्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशनचे पॉइंट्स आहेत. हे दोन्ही मिळून तुम्हाला क्वेश्चन विचारलं जातं की व्हॉट इज रेडियस ऑफ गायरेशन, वाय इट इज युजफुल. हे दोन्ही मिळून येऊ शकतं किंवा ओनली डिफाईन्ड रेडियस ऑफ गायरेशन येऊ शकतं. हा पॉइंट खूप इझी आहे, सिम्पल आहे, पण विचारण्यासारखा आहे, त्यामुळे याच्यावर लक्ष द्या. ठीक आहे.